गलीला नगरसेवकच कोण नाही आहे. आता इथनं मागे जे नगरसेवक निवडूनचे गेलेत की नाही ते परतून मागे आलेलीच नाही. आता त्या खालच्या गलीला तुम्ही खरोखर व्हिडिओ शूटिंग करा. एवढ्या आळ्यावर आलेले त्यांनी येतात की नाही ते 8-10 दिवसात नाही एकदा येतात. ते पण येतात काढतात तिथं वर ठेवतात आणि जातात. ते निघून 8 दिवसात रोज येत नाही आमच्या इकडं. कुणीच येत नाही इकडे. हात जोडतो आम्ही बी हात जोडतो. आमच्या गलीची सोय व्हायला पाहिजे. बघा आमच्या गलीची सोय झाली पाहिजे. एक तर्फे मतदान आम्ही करू सगळ्या गलीनं. आणि काय सांगायला पाहिजे. आणि आता 4 वर्ष झाली इकडे पाण्याची एवढी समस्या आहे की आम्ही तिकडची गल्ली सगळी पूर्ण मिळून 1500 घरी पट्टी काढून पाईपलाईन टाकल्या. 2 इंच पाईप टाकल्या. 2 इंच पाण्याचं किती येणार पाणी तिकडे सांगा. त्या गल्लीला कोण वारसच नाही का असा प्रश्न होऊन बसलाय बघा. ट्री नाही रोड नाही. त्या गल्लीला जाऊन बघा जरा कसं आहे. एवढ्या आळ्या घरात चालल्या. हाय का कुठली सोय. नुसतं निवडून द्या का उपयोग सांगा बघू. हाय सोय कोणची काय. हा काय रोड काही गटरी काढते कचऱ्याची गाडी हिथं उभं राहते त्याकडेच ना आम्ही इकडे घेऊन द्यायचं. करतो झालं काम सरलं की झालं. काम सरून वैद मरू नाही गटर पाहिजेच की नाही नसून कसं चालत. पहिला पाणी द्या. पाणी आलं की पाणी रस्त्याला कसं येते. घाण पाणी उभं राहू वाटत नाही. घाण वास येतोय सगळा. उभं राहिलं सध्या इचलकरंजी महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे आणि आज आपण नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रभाग क्रमांक 1 मधील पाटीलमळा वडर गल्ली येथे आलोय. इथे नागरिक जमा झालेत. बघूया त्यांच्या काय काय अडचणी आहेत ते आपण समजून घेऊया. एक अडचणी बघूया त्यांच्या काय दोर उभे आहेत. त्यांच्याकडनं तुम्हाला नगरसेवक म्हणून काय काय अपेक्षा आहेत. आपल्या भागात काय काय अडचणी आहेत काय प्रॉब्लेम. नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहे. रस्ता गटरी पाणी एवढ्या रस्ता जोडला पाहिजे. आणि रस्ता कडेला जायला पाहिजे. आम्हाला लय प्रॉब्लेम होतो. रस्त्याचाही प्रॉब्लेम. होय रस्त्याचा बी प्रॉब्लेम आहे. रस्ता नाही एकच रस्ता आहे आम्हाला. सांगू तुम्हाला आमच्या गलीला नगरसेवकच कोण नाही आहे. आता इथनं मागे जे नगरसेवक निवडूनचे गेलेत की नाही ते परतून मागे आलेलीच नाही. आता त्या खालच्या गलीला तुम्ही खरोखर व्हिडिओ शूटिंग करा. एवढ्या आळ्यावर आलेले त्यांनी गटर वगैरे काढा येत नाही. गटर वगैरे गटारी साफ करते पाणी काय करायचं. पाणीच जात नाही गटारी. गटरी काढा येतात की नाही ते 8-10 दिवसात नाही एकदा येतात. ते पण येतात काढतात तिथं वर ठेवतात आणि जातात. ते निघून 8 दिवसांनी 8-10 दिवसांनी येतातच. 8-10 दिवसांनी येतात. तिने रोज येत नाही आमच्या इकडं. कुणीच येत नाही इकडे. गटरीचा रस्त्याचा सगळाच प्रॉब्लेम आहे. त्या रोडला पाहिजे बघा. आम्हाला इकडं परत फिरून चौकात जावं लागतं. गाडी वळवता येत नाही. रोड तिकडे गेला पाहिजे. रोड गेला पाहिजे. ही रोड गटरी व्हायला पाहिजे. रोड व्हायला पाहिजे. आम्ही बी हात जोडतो. आमच्या गलीची सोय व्हायला पाहिजे. बघा आमच्या गलीची सोय झाली पाहिजे. एक तर्फे मतदान आम्ही करू सगळ्या गलीनं. आणि काय सांगायला पाहिजे. गटर तिथं समस्या आहे. आणि आता 4 वर्ष झाली इकडे पाण्याची एवढी समस्या आहे की आम्ही तिकडची गल्ली सगळी पूर्ण मिळून 1500 घरी पट्टी काढून पाईपलाईन टाकल्या. 2 इंच पाईप टाकल्या. 2 इंच पाण्याचं किती येणार पाणी तिकडे सांगा. त्या गल्लीला कोण वारसच नाही का असा प्रश्न होऊन बसलाय बघा. माझं तर एवढं मत आहे. तुमचं काय मत आहे तुम्हाला. तेच हो हाय. ही रोड तिकडे गेला पाहिजे. ही रोड आहे ना तिकडे गेला पाहिजे. गटरी नाही रोड नाही. त्या गल्लीला जाऊन बघा जरा कसं आहे. एवढ्या आळ्या घरात चालल्या. हाय का कुठली सोय. नुसतं निवडून द्या का उपयोग सांगा बघू. हाय सोय कोणची काय. हा काय रोड काही गटरी काढते कचऱ्याची गाडी हिथं उभं राहते त्याकडेच ना आम्ही इकडे घेऊन द्यायचं. करतो झालं काम सरलं की झालं. काम सरून वैद मरू नाही गटर पाहिजेच की नाही नसून कसं चालत. पहिला पाणी द्या. पाणी आलं की पाणी रस्त्याला कसं येते. घाण पाणी उभं राहू वाटत नाही. घाण वास येतोय सगळा. उभं राहिलं. तर अशा प्रकारे या नागरिकांच्या अडचणी आहेत. या अडचणी या समस्या अडचणी ज्या सोडवणार त्यांनाच आम्ही मत देणार असं यांचं मत. असा निर्धार यांनी केलेला आहे.